नमस्कार. आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो मला असं वाटतं तुम्हाला येईल, तरी पण आपण बघूयात. पहिला प्रश्न काय आहे बघा. आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. त्यातला पहिला जो आहे मराठीमध्ये सांगतो. -10 -6 -2 2 ही क्रमिका टिंबटिंब. इंग्लिशमध्ये -10 -6 -2 2 डॅश डॅश डॅश. आता पुढं पर्याय निवडायचे तुम्हाला. इज अ सिक्वेन्स आणि डी काढायचं आहे तुम्हाला. आधी आपण काय करू, कच्चं करू बघा. T1 T2 T2 -6 आहे, -10 4 आहे. T3 -2 आहे, -6 आहे, -2 अधिक 6 4 येते. T4 T3 2 -2 सारखं येते. म्हणजे इज अन AP आणि D इज इक्वल टू 4. म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे. डी ची किंमत 4 आहे. म्हणजे कुठला पर्याय आहे बरं? सी. दुसरं ज्याचे पहिले पद 2 आहे, पहिले पद आपण T1 बरोबर A बरोबर -2. फर्स्ट टर्म इज, ज्याचे पहिले पद -2 आणि सामान्य फरक -2 आहे, म्हणजे डी सुद्धा -2 आहे. अशी पहिली 4 पदे टिंबटिंब आहे. त्याची पहिली 4 पदं काढायची तुम्हाला. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ APR डॅश डॅश whose first term is -2 and common difference is -2. T1 is equal to A is equal to -2. T1 बरोबर A बरोबर -2. T2 म्हणजे A अधिक D, A अधिक आणि A अधिक 3D. फक्त किती भरा? -2. D ची किंमत पण -2 आहे. -2 प्लस -2 प्लस -4 होईल. A ची किंमत -2, D -2 आहे. D ची किंमत -2 आहे. गुणाकारात एक वाजचे नाही म्हणून -4. म्हणजे -2 -2 -2 -4 -6 -8 -2 -4 आहे. उत्तर बघा आहे ना, डी. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज. सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. पहिल्या 30 संख्यांची बेरीज किती असेल? आपण 30 संख्या मांडून त्याची बेरीज करत बसायचं का? नाही. तर पहिल्या 30 संख्यांची बेरीज तुम्हाला काढायची, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ते करावं लागेल. पहिल्या 30 म्हणजे 1 2 3 4 30 ही क्रमिका आहे. इज अ सिक्वेन्स. हिला AP दाखवा. T1 T2 T3 T4 हे काढा. T2 T1 कॉमन डिफरन्स बिटवीन 2 कॉन्स्टंट टर्म इज कॉन्स्टंट. सो D इज इक्वल टू 1. येतं एकच आहे. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे Tn आहे. बरोबर आहे का? 2 क्रमांक संख्यातील फरक स्थिर, पदामधील फरक स्थिर आहे. म्हणून ही 1 3 4 5 30 ही अंकगणित श्रेणी आहे. इज एन AP. एला डीला Tn पण माहिती आहे, पण तुम्हाला बेरीज काढायची. S पहिल्या 30 म्हणजे S 30 काढायची. हा छोटा फॉर्म्युला वापरा SN बरोबरचा. N म्हणजे 30. मोठा वापरला तरी चालेल. A माहिती आहे, D माहिती आहे. तुम्ही हा जरी फॉर्म्युला वापरला तरी चालेल, पण हा सोपा आहे ना. 1 अधिक 30 31 बेरीज झाली. 15 गुणिले 31 15 45 अधिक 46 465 उत्तर आहे का बघा. बी आहे बघा पर्याय. चौथं फॉर एन गिवन AP T7 आणि T7 दिलाय 4 आणि D किती दिलाय -4. तर हे काढा. T7 बरोबर 4, D बरोबर -4. तर याची किंमत Tn चं सूत्र वापरा. माहित पाहिजे कसं आलं. T7 A अधिक 7 - 1 आणि D ची किंमत -4 आहे. T7 म्हणजे 4 आहे.
वजाबाकी 6 आहे. गुणाकार 1000 चिन्ह आहे म्हणजे 24 होईल. हा वजा 24 अधिक होईल म्हणजे 28 उत्तर यायला पाहिजे. डी त्याचा पर्याय. एका अंकगणित श्रेणीसाठी ए 3.5 आहे, डी 0 आहे, तर टी एन किती? टी एन हे सूत्र वापरायचं आहे. ए किती आहे? 3.5 आणि डी किती आहे? 0. फॉर गिवन AP A 3.5 and D is equal to 0 and N is equal to 101 is there. N is equal to 101. सेमी मध्ये N ची किंमत दिली ना 101 पाहिजे तिथं. N बरोबर 101 म्हणजे T 101. D 0 आहे ना पण D is equal to 0 आहे. N काही का असे ना मग हा 0 निघून म्हणजे 0 होईल. बी त्याचं उत्तर आहे बघा. इन अन एपी फर्स्ट टू टर्म्स आर -3 4. फर्स्ट टू टर्म्स एपी दिलेली आहे. पहिल्या दोन टर्म म्हणजे T1 आणि T2. -3 -4 21st टर्म काढायची. परत पहा एका अंकगणित श्रेणीतील पहिली दोन पद -3 आणि 4 आहेत आणि 21वावे पद पहिलं पद त्याला हे म्हणतात आणि डी बरोबर T2 वजा T1 4 वजा 3 हे महत्वाचं आहे. डी आता काढायचं तुम्हाला T21 यांच्या जागेवर 21 भरा. याची किंमत -3 इथं 21 भरा आणि डी 7 वजाबाकी 20. सहाव्यात सी पर्याय आहे बघा. पुढचं एका अंकगणित श्रेणीसाठी डी 5 आहे. T18 वजा T13 बरोबर किती? T18 वजा T13 बरोबर किती? For any AP, D is equal to 5, T18 minus T13 is equal to question mark. बघा Tn ए अधिक n वजा 1 फॉर्म्युला दिला 18 टाका 17D होईल. T13 बरोबर. आता याच्या बरोबर T18 वजा T13 T18 किती बघा ए अधिक 17D वजा T13 ची किंमत भरायची ब्रॅकेट घाला. कंस काढल्यावर चिन्ह बदलतील. अधिक 17D वजा म्हणजे मोठा चिन्ह अधिक 12 5 17 5 गुणिले 5 5 5 25 आहे ना उत्तर. हाँ सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज डैश डैश. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची बेरीज. 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची बेरीज 3च्या पटीतील पहिल्या 5 3च्या पटीतील पहिल्या 5 किती येतील का 3 3च्या पटीतील मल्टिपल ऑफ 3 म्हणजे 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज म्हणजे 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. आता किती सोपं आहे माझा त्याची बेरीज करून 6 3 9 9 18 18 12 30 40 45 त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे. हे सोपं होतं तुम्ही बेरीज केली पण हे सोडवायचं कसं. ही एपी आहे का आहे. पहिला ए किती आहे 3 डी किती 6 वजा 3 म्हणजे T2 वजा T1 डी पण झाला
शेवटची टी एन किती आहे 15. मग एस एन बरोबर एन छेद 2 T1 अधिक टी एन. किती संख्या आहे 5. पहिला 5 म्हणतात त्यांनी. पहिली संख्या आहे 3, शेवटची संख्या आहे 15. 5 9 45. 15 10 5 डॅश डॅश या श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज टिंबटिंब आहे. आता बघा पहिल्या 10 पदांची बेरीज म्हणजे एन इज गिवन. कोणते बघा बरं 15 10 15 10 5 डॅश डॅश इन दिस एपी. सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स. सम ऑफ द फर्स्ट 10 टर्म्स म्हणजे एस 10 काढायचं आहे. मग एस एन बरोबर एन छेद 2 ए अधिक एस 10. जिथं एन आहे तिथं 10. पहिली ए म्हणजे 15 आणि डी T2 वजा T1 10 वजा 15 चिन्ह समान वजा केले म्हणजे किती वजा 5. 30 झालं. वजा बाकी 9 गुणिले वजा 5 9 5 45 म्हणजे वजा 45 होईल. 30 वजा 45 म्हणजे वजा 15 होईल. 2 पंचे 10 गुणाकार एकच चिन्ह नाही म्हणजे वजा 75 त्याचं उत्तर असेल. इन एन एपी फर्स्ट टर्म इज 1. फर्स्ट टर्म म्हणजे 1 ए. पुढं लास्ट टर्म म्हणजे टी एन म्हणजे T1 आणि Tn दिलेलं आहे. सम ऑफ ऑल नंबर्स सम ऑफ ऑल टर्म्स इज 399. एन किती आहे म्हणजे एस एन. सम ऑफ ऑल नंबर्स एस एन. परत पहा एका पहिले पद दिलंय म्हणजे T1 1 आणि Tn 20 आहे. आणि एस एन 399 आहे. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे एस एन हे 399 399. हे 21 झालं. हा 2 वरती येईल आणि 21 खाली येईल. 3 7 3 1 3 3 3 9 3 3 9 7 1 7 7 9 63 19 38 38 इज आन्सर. अशा पद्धतीने पहिला प्रश्न तुम्हाला सगळा समजून सांगितलेला आहे. ओके. दुसरा झालेला आहे. तिसरा झालेला आहे. मला वाटतं चौथा पण झालेला आहे. ज्या अंकगणितचे चौथे पद वजा 15 व 90 पद वजा 30. चौथे पद वजा 15 व 90 पद वजा 30. त्या श्रेणीतील पहिल्या 10 पदांची बेरीज पहिल्या 10 पदांची म्हणजे S10 S10 AP in which fourth term is -15. fourth term म्हणजे T4 fourth -15. ninth term म्हणजे T9. find the sum of the first 10 S10. Tn चं सूत्र वापरा. Tn ची किंमत 4 ए अधिक 3D होईल आणि T4 वजा 15 आहे. सोयीचं करून लिहा. ओके. परत Tn चा फॉर्म्युला लिहा. Tn सूत्र लिहा. T9 टाका. T9 बरोबर ए अधिक 9 वजा 1D. T9 हे वजा 30 हे 8D होईल. सोयीचं करून लिहा. हे तुम्हाला आलं पाहिजे. आता हे दोन विधान आहे. मोठं हे लहान आहे म्हणजे 2 - 1 करायचं. समीकरण 2 वजा 1 करून या अधिकचं वजा या वजाचं अधिक होईल. हे वजा कॅन्सल होईल. 8D वजा 3D म्हणजे 5D होईल. वजा 30 अधिक 15 चिन्ह समान म्हणजे हे मोठ्या चिन्ह वजा 15 होईल. 5 भागिले जाईल. D ची किंमत वजा 3 आली.
डी ची किंमत -3 ही समीकरण 1 मध्ये टाकू. डी बरोबर मायनस पुट डी इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. हा गुणाकार एकच मायनस आहे म्हणजे वजा डी. वजा तिकडे गेला अधिक होईल मायनस प्लस होईल. ए माहित झालं डी माहित झालं. व्हॉट यू हॅव टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. पहिल्या 10 संख्येची बेरीज म्हणजे S10. मग SN चं सूत्र वापरायचं. S10 जिथे जिथे N इथे 10 टाकायचं. याची किंमत -6 आली. 10 ची N ची किंमत 10. डी किती आलं आहे -3. फक्त आकड्यामुळे काळजीपूर्वक करायचे. गुणाकार वरचे नाही म्हणून वजा हे होईल 9. वजा चिन्ह आहे म्हणून 9 त्रिक 27. समान चिन्ह बेरीज करा. मोठ्याचं चिन्ह हे 5 येईल ना. मोठ्या चिन्ह वजा 20 30 39. गुणाकार करा वजा चिन्ह द्या. संपलं. आता आपण जातो 6व्या गणिताकडे. सॉरी 5व्या गणिताकडे. 5वं गणित खूप सोपं आहे, समजून घ्या फक्त. बघा ह्याच्यामध्ये 5वं गणित 2 अंकगणित श्रेणी 9 7 5 डॅश डॅश डॅश. ही अंकगणित श्रेणी आहे. इज एन एपी 24 21 18 इज एन ही अंकगणित श्रेणी आहे. 2 अंकगणित श्रेणी अशा दिल्या आहेत. जर या 2 अंकगणित श्रेणीचे n-वे पद म्हणजे याचा Tn आणि याचा Tn समान असेल तर दोघं जण कसे असतील सारखे. n काढा आणि n-वे पद काढा. n काढा आणि n-वे पद काढायचं आपल्याला. इन इंग्लिश 2 APs are given. 975 is an AP. 24 21 80 is an AP. If nth term of both progressions are equal. दोघांची nth टर्मची आधी आपण nth टर्म काढू जी सारखी आहे इक्वल. T1 बरोबर 9 T2 बरोबर 7 T2 वजा T1 7 मायनस 9 म्हणजे D आला -2 आणि A आला 9. डी ची किंमत T2 वजा T1 आहे. 7 वजा 9 चिन्ह समान वजा केली मोठ्या चिन्ह वजा 2. Tn चं सूत्र वापरा. हे किती आहे म्हणे 9. n वजा 1 डी किती आहे वजा 2. हा वजा 2 इकडून घ्या वजा 2 वजा 2 ने आत पुन्हा वजा वजा अधिक 2 होईल. 9 अधिक 2 11 वजा 2 n. कसं त्याचं काढा. T1 24 T2 21 T2 वजा T1 21 वजा 24 D आला वजा 3 आणि हे 24 आहे. याची किंमत 24 आणि D वजा 3 हा इकडून घेतला. कंसात गुणताना अर्धचिन्ह बदलते. आपल्याला काय अट दिलेली आहे n-वे पद समान आहे. nth टर्म ऑफ बोथ द प्रोग्रेशन आर इक्वल. दोन्हीचं nth टर्म म्हणजे 11 वजा 2n बरोबर 27 वजा 3n. हा अधिक 11 तिकडे वजा होईल. हा वजा 3n इकडे आल्यावर अधिक होईल म्हणजे वजा 2n अधिक 3n
27 वजा 11 चिन्ह समान वजाबाकी मोठ्याचं चिन्ह n 27 मधून 11 गेले 16 n माहित झालं. तुम्हाला काढायचं n. ओके. tn काढायचं आहे म्हणजे tn घ्या. tn ऑफ फर्स्ट एपी पहिल्या अंकगणित श्रेणीचा tn 11 वजा 32 मोठ्या चिन्ह वजा 21 येईल बघा. आणि मग tn ऑफ सेकंड एपी दुसऱ्या अंकगणित श्रेणीचा tn मोठ्या चिन्ह वजा 37 47 म्हणजे वजा 21 आहे. ठीक आहे. tn सारखा आहे ना एका जागा वाचता चाललं असतं की नाही. म्हणजे आता आपण आता 5वं गणित पाहिलं. 6वं बघूयात. जर एका अंकगणित श्रेणीच्या तिसऱ्या व 8व्या पदांची बेरीज तिसरं आणि 8वं पद तिसरं म्हणजे t3 8 म्हणजे t8 यांची बेरीज 7 असेल आणि 7व्या आणि 14व्या t7 आणि t14 यांची बेरीज वजा 3 असेल तर 10वे पद काढा म्हणजे t10 काढा. परत पहा एका अंकगणित श्रेणीच्या तिसऱ्या म्हणजे t3 आणि 8व्या म्हणजे t8 यांची बेरीज 7 आहे आणि 7व्या म्हणजे t7 आणि 14व्या म्हणजे t14 यांची बेरीज वजा 3 आहे. इंग्लिश मध्ये बघा सम ऑफ द थर्ड म्हणजे t3 8 म्हणजे t8 t3 प्लस t8 7 म्हणजे बरोबर 7 अँड सम ऑफ द 7th म्हणजे t7 14 म्हणजे t14 इज -3 बरोबर वजा 3. देन फाइंड 10th म्हणून t10 म्हणजे आपल्याला 1 2 3 4 काढायला लागले बघा. tn बरोबर t3 काढा आधी हा या आणि 2 द्या. t8 काढा याला 1 म्हणा याला 2 म्हणा. t7 काढा याला 3 म्हणा. t14 म्हणा काय केलं मी हा जो tn चं सूत्र आहे याच्यात फक्त 3 किंमत टाकली यांची. t3 काढला 8 टाकली t8 काढला 7 टाकली t7 काढला 14 टाकली t14 काढला. झालं पण हे सगळं सरळ सरळ प्रत्येकाला काढता आलं पाहिजे. सूत्रात फक्त यांच्या जागेवर ती किंमत भरली बाकी काय केलेलं नाही. आता t3 किती आला हे अधिक 2d अधिक t8 किती आला हे अधिक 7d आणि बरोबर 7. बघा t3 इथे आहे t8 आहे बघा हे अधिक 2d हे अधिक 7d 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2 1 व 2 वरून मराठीवाल्यांनी वरून म्हणायचं फ्रॉम म्हणायचं. ए 2a झाले 2 3 साठी 9d झाले हे झालं 5चं समीकरण. आता t7 हे अधिक 6d 14 हे अधिक 13d आणि बरोबर वजा 3. हे जे दोन समीकरण हे सोडवायचे हे मोठे आहे ना 6 - 5 समीकरण 6 वजा करू
वजा वजा आणि वजा 2a वजा 2a कॅन्सल प्लस 2a मायनस 2a गेट कॅन्सल 19d मायनस 19 मोठे साइन प्लस 19 वजा 9 10 वजा 3 वजा 7 समाचिन्ह बेरीज करून वजा 10 होईल गुणिले 10 भागिले होईल डी आला वजा 1 आता काय म्हणणार ही किंमत समीकरण 5 मध्ये टाकू पुट d is equal to -1 in equation 5 एकच वचन म्हणून मायनस होईल वजा होईल वजा मग तिकडे गेला अधिक होईल आणि गुणिले 2 भागिले होईल ए माहित झालं डी माहित झाला तुम्हाला सांगितलं त्यांनी फाइंड द 10th टर्म 10 पद काढा टी 10 सूत्र घ्यायचं यांची किंमत 10 याची किंमत 8 10 वजा 1 आणि डी ची किंमत वजा 1 हे होईल 9 गुणाकारामध्ये एकच वजा चिन्ह आहे चिन्ह समान वजा करा मोठ्या चिन्ह द्या ओके वजा 1 तरी म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवता आले पाहिजे किती सोपं गणित होतं फक्त मोठं होतं मोठे असायला ना फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग समजलं पाहिजे समजलं की आपण सोडवू शकतो आता आपलं थर्ड हँडेड म्हणजे 7वं चालू आहे आता बघा इन अँड एपी फर्स्ट टर्म इज 5 फर्स्ट टर्म म्हणजे t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू -5 लास्ट टर्म म्हणजे tn इज 45 इफ सम ऑफ ऑल नंबर्स इन अँड एपी म्हणजे किती सम ऑफ ऑल टर्म्स इन अँड एपी इज 120 सगळ्यांची बेरीज सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे एसएन देयर हाऊ मेनी टर्म्स आर देयर हाऊ मेनी म्हणजे किती येतात म्हणजे एन काढायचं व्हॉट इज द कॉमन डिफरन्स आपण डी म्हणतो गणित समजून घ्या आधी एका अंकगणिताचे पहिले पद म्हणून t1 बरोबर -5 शेवटचं पद म्हणून tn दिलंय जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल किती पद आहेत माहिती आहेत का नाही म्हणून बेरीज आहे म्हणून एसएन 120 तर किती पदे असतील म्हणजे एन किती आणि सामायिक फरक म्हणजे डी किती मला एस एन दिला एस एन टी एन माहिती आहे म्हणून छोटं सूत्र आहे बघा मला हे लगेच आठवलं एस एन दिला 120 120 T1 दिला -5 आणि हा दिला 45 चिन्ह समान बाजू वाक्य मोठ्याचं चिन्ह हा 2 गुणिले होईल आणि 40 भागिले होईल तिकडे फक्त n राहील मला वाटतं n 6 आलं का n तुम्हाला काढायचं t मग त्यासाठी तुम्ही tn चं सूत्र वापरा 6 आला ना 6 एक किती आहे म्हणे -5 6 - 1 d किती आला आता d माहिती नाही तो d काढायचा tn म्हणजे t6 tn म्हणजे t6 किती आहे 45 म्हणजे 45 बरोबर -5 अधिक 5 d हा -5 काय होईल अधिक 50 होईल नंतर गुणिले 5 भागिले होईल 10 उत्तर येईल बघा यू कॅन ट्राय प्रयत्न करा म्हणजे सुटेल 1 ते n संख्यांची बेरीज 36 आहे तर n किती 1 ते n 1 2 3 4 n ही क्रमिका आहे
इज अ सिक्वेन्स. T1, T2, T3, T4, 1 2 3 4. चला T2 वजा T1, T3 वजा T2. एक येईल. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेट इज कॉन्स्टंट, सो D इज इक्वल टू 1. दोन क्रमांक संख्यांमधील फरक स्थिर आहे म्हणून D बरोबर 1. म्हणून 1 2 3 4 ही अंकगणित श्रेणी आहे. इज अन एपी. इथपर्यंत काय शंका? ओके. आता काय करायचं बघूया. एपी दाखवली बरं का आता आपण ती. म्हणजे पहिलं पद कोण झालं? 1. म्हणजे त्याला T1 म्हणतो आपण. डी किती झाला? 1. आणि Tn किती आहे? n. 1 ते सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36. Sum of 1 to n. So Sn is 36. Find the value of n. Sn चे सूत्र आहे बघा. T1 plus Tn याची किंमत आहे 36 बरं का. छत्तीस बरोबर n छेद 2. T1 किती आहे? 1. ही किती आहे? एकच आहे. n T1 1 आणि Tn n. 1 plus n म्हणजे 1 अधिक n म्हणजे n अधिक 1 भागिले 2 गुणिले झाला. 36 गुणिले 72 झालं बरं का. 2 गुणिले 36 गुणिले 2 करा झालं. 36 गुणे 72. n ने आत गुणा. n वर्ग अधिक 1n. आता हा दोघा इकडे सगळ्याला तिकडे घ्या. 9 8 72 गुणाकार 72 वजा बाकी 1. शेवटी वाजली नाही मोठ्याला मध्याचं. सोडवा. यांची किंमत वजा 9 आणि यांची किंमत 8. n आता पहिल्या कोणत्या संख्या म्हटलं ते नॅचरल नंबर्स आहेत की नॅचरल नाही आहे. नॉट ॲप्लिकेबल. सो n इज इक्वल टू 8. उत्तर काय? व्हॅल्यू ऑफ n इज 8. n ची किंमत 8 आहे. आता या ठिकाणी आपली बरेच गणित राहिले. 9 10 11 12 13 14 3 आणि 3. ठीक आहे. बाकीचे गणित आपण पुढच्या तासाला पाहूयात. थांबूयात आपण.